नमस्कार मित्रांनो, मी सागर इंगळे. मी ह्यो 8 फुटावर प्लॉट केला आहे बघा मित्रांनो. कांडी लागण केल्या आणि मित्रांनो प्लॉटला आपल्या 1 महिना 12 दिवस झाली ती. मित्रांनो ह्याला लय काय केलेलं नाही. ही किट वापरून ती किट वापर असलं काही केलेलं नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 24-24 युरिया आणि 9-24-24 ही 3 पोती मी आणून ठेवली ती. आणि ह्या पोत्यातलं बघा मित्रांनो, प्रत्येकी एकरी प्रत्येक ठिक्यातलं 5-5 किलो मी दर आठवड्याला ह्याचा शेड्यूल ठेवला आहे ह्या उसाला. आणि आज ह्याला फवारणी मी केल्या बघा. तुम्हाला तो बायोजॅम हमला म्हणजे जरा तिकडं जर तुटत्या जायला लागली तर म्हणजे हमला घेतलाय. आणि त्यात आपण 1261 घातले. ह्याची आपण फवारणी आता मगाशीच केल्या. आणि ह्या प्लॉटला तुम्ही बघू शकताय, फुटवा ही सगळा निघायला लागलाय. लय काय करायला लागतंय असं काय नसतं मित्रांनो. ही माणसं खोयात काढते ती उगत ही करा ती करा ही करा, उगत त्या बावड्या शेतकऱ्याला डबऱ्यात घालायचा. हा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुमचं रान जर लागू जर त्यात पीक व्हायचं असलं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, रानातला पाला पिटवू नका. रानात फेलबदल पिकं घ्या. ह्यात मित्रांनो अडसाल गेलो ना, ह्यात आपण हरभरा केलता. हरभरा काढून आपण आपल्या घरच्या ट्रॅक्टरने सिंगल फाईनं नांगरून घेतलेलं. तुम्ही डबल हे कुठल्या पण नांगरा पण व्यवस्थित खोल नांगरडे व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. आणि हरभरा डेंच्या टाग असलं पिकं फेरबदल करत जावा. पाला तेवढा पेटवायचा नाही मित्रांनो. मी सुद्धा पाला पेटवत होतो, काय त्यात लबाड बोलायचं आहे. 2017 साली आपण जेव्हा शेतीकार चालू केलं तेव्हा मी पण पाला पेटवायचं. कुठं ती कुट्टी करा आणि कुठं काय ती हुमणी होईल असं काय तर ती भ्या वाटायचं. पण जेव्हा अनुभवातनं जेव्हा मी बघत करत गेलो, पण ती काय नाही हुमणी. एकदा एक लिटरभर हमला सोडला ना टिबक बंद, हुमणी उलटी होत्या. तिचं काही नसतं एवढं मित्रांनो. ह्या प्लॉटचा ह्यो 8x1चा आपण प्लॉट कांडी लागणचा प्लॉट केलेला आहे. ह्यो प्लॉट जाऊस्तवर कारखान्याला आपण ह्याचं तुम्हाला प्रत्येक आठवड्याला ह्याचा तुम्हाला ब्लॉग मी आपण तुम्हाला यूट्यूबला बघण्यात येईल मित्रांनो. वेळच्या वेळी ह्याला जर आपलं किरकोळ लागतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे स्लरी घाला. आपण ह्याला आठवड्यातनं 10 ते 12 लिटर गायांचा मूत गवतार सोडतो या.